जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधामधील गुरुलक्षणं पाहत आहे. काल आपण हा विषय बघताना बघितलं की सद्गुरू हा शिष्याला ज्ञानाचा उपदेश देतात. ते ब्रह्मच तू आहेस हा बोध ते शिष्याला देतात. समर्थ म्हणाले, वेदांच्या जे अभ्यंतरी आहे ते शिष्याला सांगतात. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळभरी उद्गार वचने, अशी समर्थांची ओवी आहे. अत्यंत प्रेमानं करुणेनं कळवळ्यापोटी शिष्याला ते उपदेश करतात. अर्थात समोरून शिष्याकडून तसं मुमुक्षत्व दिसावं लागतं तेव्हा सद्गुरू उपदेश करतात हे उघडच आहे. हा जो उपदेश आहे तो वेदबाह्य असत नाही, शास्त्रबाह्य असत नाही, किंवा आजपर्यंत कोणत्याही संत महात्म्यांनी केलेला नाही, अनुभवलेला नाही, असा हा उपदेश असत नाही. 18व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात पहा. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्य रूपे. सद्गुरू जो बोध देतात, जो उपदेश करतात, तो वेद आणि शास्त्रांना धरून असतो. वेदशास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच सद्गुरू सांगत असतात. आपली कोणती तरी वेगळीच उपासना पद्धती आहे, वेगळंच ध्यान आहे, वेगळंच शास्त्र आहे, असा प्रकार सद्गुरूंकडे असत नाही. दोन गोष्टी आहेत. एक तर सद्गुरू सांगतात ते ज्ञान वेदोक्त असतं, शास्त्रोक्त असतं, आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंकडं ते ज्ञान परंपरेनं आलेलं असतं. सद्गुरू हे स्वतः मूलतः कोणाचे तरी शिष्य असतात आणि त्यांच्याकडचंच ज्ञान ते प्रसारित करत असतात. ते त्यांच्याकडे असलेल्या गुरूंचं आणि ते त्यांच्याकडे असलेल्या गुरूंचं असं सद्गुरूंकडं परंपरागत ज्ञान असतं. आपण जर गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पाहिलं तर त्या चरित्रात श्री महाराजांची गुरुपरंपरा दिलेली आहे की परंपरागत हे सद्गुरुपद श्री महाराजांकडे आलेलं आहे. या गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपण आज समाजामध्ये पाहिलं तर पुष्कळ ठिकाणी स्वयंघोषित गुरु दिसून येतात. त्यांचे जे सद्गुरू आहेत त्यांनी त्यांना उत्तराधिकार दिलेला असतोच असं नाही, किंवा काही जणांना सद्गुरू असतही नाहीत. प्रत्यक्ष भगवंतानीच मला कार्य करायला सांगितलंय, अमुक अमुक महात्मा स्वप्नात आला आणि त्यांनी कार्य करायला सांगितलं, अशा पद्धतीचं काहीतरी सांगून गुरुपदी बसणारे लोक आज समाजामध्ये आहेत. दासबोध हा ग्रंथ पदोपदी आपले डोळे उघडण्याचं काम करतो. समर्थांची भाषा पहा, त्यांच्या सांगण्यातील स्पष्टता पहा. त्यांनी ही गुरुलक्षणं सांगताना ही स्पष्टता अगदी योग्य प्रकारे वापरलेली आहे. समर्थ म्हणतायत, वेदोक्त ज्ञान असतं, शास्त्रोक्त ज्ञान असतं. कुणाचंही काहीही सांगितलेलं तसं ऐकू नका. जर ते वेदबाह्य असेल तिथे जाऊ नका जिथे परंपरा नसेल. सद्गुरू शिष्याचा संशय घालवण्याचं कार्य करतात, तर काही सद्गुरूंनाच संशय आहे अशी आत्ताची परिस्थिती आहे. समर्थ म्हणतायत, सद्गुरू काय करतो. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नये. पहा, वेद विरहित त्या ठिकाणी काहीही असत नाही आणि तो संदेह निशेष जाळतो. संदेह म्हणजे काय? संशय. संशय म्हणजे तरी काय? आपण देह आहोत हाच तो संदेह आहे, हाच तो संशय आहे. आपल्या देहभावाला जाळण्याचं काम सद्गुरू करतात आणि तेवढ्यावरतीच ते राहत नाहीत. समर्थ म्हणतात, स्वधर्म आदरे प्रतिपाळी. ते स्वतः आधी स्वधर्माचं आचरण अत्यंत निक्षून करतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. यापूर्वी निरूपणात ती आलेली आहे. काय झालं,
गोंदवल्यामध्ये एकदा ब्रह्मानंद महाराज आणि गोंदवलेकर महाराज दोघेही होते. गोंदवलेकर महाराजांची तब्येत जरा बरी नव्हती. ते शयनगृहामध्ये थोडे निजलेले होते. रामाच्या प्रसादाची खिचडी ब्रह्मानंद महाराजांनी तयार केली आणि सेवेकऱ्याबरोबर श्री महाराजांकडे नैवेद्यासाठी पाठवली. सेवेकरी श्री महाराजांकडे आला. श्री महाराजांना उठवून तो म्हणाला, नैवेद्याची खिचडी झाली आहे, ब्रह्मानंद महाराजांनी पाठवली आहे. श्री महाराज म्हणाले, ब्रह्मानंदाला म्हणावं माझी तब्येत बरी नाही आहे, त्यांनीच नैवेद्य दाखवला तरी चालेल, मी अजून स्नान केलेलं नाही. तो सेवेकरी ती खिचडी घेऊन ब्रह्मानंद महाराजांकडे गेला. श्री महाराजांचा निरोप त्यांनी सांगितला. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, श्री महाराजांना सोवळ्याचं बंधन नाही, त्यांनीच नैवेद्य दाखवावा. झालं. सेवेकरी पुन्हा श्री महाराजांकडे खिचडी घेऊन गेला. त्यांनी ब्रह्मानंदांचा निरोप श्री महाराजांना सांगितला. श्री महाराज म्हणाले, ब्रह्मानंद म्हणतात ते बरोबर आहे, पण मीच जर पाळलं नाही तर तुम्ही लोक कसं पाळणार? मी स्नान करतो, सोवळं नेसतो, आपण रामाला नैवेद्य दाखवू आणि मग सगळे भोजन करू. ही गोष्ट किंवा ही घटना खूप काही सांगणारी आहे. श्री महाराज खरं म्हणजे देहावरती नव्हते, पूर्ण देहातीत महात्मा होते, विदेह स्थितीमध्येच होते, प्रत्यक्ष ब्रह्मरूप असे श्री महाराज. त्यांना सोवळ्याचं बंधन नाही ही पण वस्तुस्थितीच आहे जी ब्रह्मानंदांनी सांगितली. पण तरीही श्री महाराजांनी त्यांचा आचार सोडला नाही. समर्थ अगदी हेच इथं सांगत आहेत. जो सद्गुरू आहे तो स्वतः स्वधर्म अत्यंत काटेकोरपणे पाळणारा असतो. तो कसा पण ओंगळवाणा असत नाही, कसाही राहणारा असत नाही. तो आधी स्वधर्माचं पालन करतो आणि तेच पालन तो शिष्यांना करायला शिकवतो. हे लक्षण समर्थांनी इथं सांगितलं. असं पहा, काही विदेही संतांचे अनुभवही लोकांना आहेत ज्यांनी हे नियम कधी पाळले नाहीत. पण इथे सर्वसामावेशक उपदेश समर्थ करत आहेत. विदेह स्थितीचं वर्णन समर्थांनी स्वतंत्र केलेलं आहे आणि त्याची लक्षणंही सांगितलेली आहेत. इथे मात्र समर्थ सद्गुरू कसा असतो याचं एक सर्वसामावेशक, काटेकोर आणि शिस्तबद्ध वर्णन करतायत, लक्षण सांगतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की तो स्वधर्म आदरानं पालन करतो. आदरे प्रतिपाळी असे शब्द आहेत. चला आता नैवेद्य दाखवायचं आहे, ते काम उरकून टाकू, अशा पद्धतीचा भाव त्यांचा असत नाही. तिथं वेदांचा आदर आहे, तिथं शास्त्रांचा आदर आहे, तिथं परंपरागत ज्ञान आहे आणि स्वधर्माबद्दल अत्यंत आदरयुक्त पालन आहे. ह्या गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी एकत्वानं दिसून येतात, हे समर्थांचं सांगणं आहे. वेदविरहित टवाळी करूच नये असं ते म्हणतात. वेदविरहित तिथं काहीही असत नाही, वेदबाह्य काहीही असत नाही. उपासना पद्धती म्हणा किंवा उपासनेचं शास्त्र म्हणा, हे वेदाला धरूनच असतं, परंपरेला धरूनच असतं. जे असे नसतात त्यांचं वर्णन समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये करतायत. म्हणजे जे असे परंपरागत नाहीत, कसेही वागणारे आहेत किंवा ज्यांच्याकडे भगवंताच्या वेदोक्त उपासनेशिवाय अन्य काहीतरी आहे. आता श्री महाराज जेव्हा देहामध्ये होते तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यासाठी सुद्धा पुष्कळ लोक वेळोवेळी आलेले होते की तुम्ही वेदबाह्य सांगताय, नामस्मरण वेदामध्ये नाही आहे, तुम्ही वेदबाह्य लोकांना उपदेश करताय, फसवताय वगैरे वगैरे. या आरोपांचं श्री महाराजांनी वेळोवेळी खंडन केलेलं आहे. त्यांनी हे समजावून सांगितलेलं आहे की नामस्मरण म्हणा किंवा ध्यान म्हणा, या गोष्टी वेदांमध्ये कशा पद्धतीनं मांडलेल्या आहेत. एकूण काय, शास्त्रोक्त उपासना पद्धती, वेदांना धरून केलेली उपासना पद्धती हे सद्गुरूंच्या ठिकाणी दिसून येतं. तसंच स्वधर्माचरण पण दिसून येतं. मात्र हे जिथं दिसून येत नाही तिथं सद्गुरू नाहीत असं अगदी स्पष्ट आणि परखडपणे समर्थ पुढे म्हणतात. पुढच्या ओव्या पहा. जे जे मनी अंगीकारी, ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला.
मनाला येईल तसं जो वागतो तो गुरु असत नाही, तो भिकारी म्हटला तरी चालेल, असं समर्थांचं स्पष्ट म्हणणं आहे. मनात आलं इकडं फिरायला गेला, मनात आलं हे खाल्लं ते खाल्लं, तो भोग घेतला, अगदी मनसोक्त जगतोय, अशा पद्धतीचं वर्तन सद्गुरूंपाशी असत नाही. असा मनुष्य सद्गुरू नसून भिकारीच आहे, असे परखड उद्गार समर्थ काढतात. पुढच्या ओळीत ते काय म्हणतात पहा. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन, मिळाले तरी त्या जावे. सद्गुरू स्वतःला म्हणवून घेतो, शिष्यही आहेत, पण त्या शिष्यांकडून साधन करवून घेत नाही, त्यांना इंद्रिय दमन करायला सांगत नाही, इंद्रिय दमन कशा पद्धतीनं करायचं हे शिकवत नाही. असा गुरु मिळाला तरी टाकून द्यावा. अडक्याचे तीन म्हणजे अडक्याला तीन जरी मिळाले, इतक्या स्वस्तात जरी मिळाले तरी ते टाकून द्यावेत, असं समर्थ म्हणतायत. नाम घ्या असं नुसतं सांगून गुरुचं काम होत नाही. सद्गुरूंकडून ही अपेक्षा आहे की ते नाम शिष्यांकडून त्यांनी नीट करवून घ्यावं. कशा पद्धतीनं नाम घ्यायचं हे शिष्याला शिकवावं. प्रामाणिक शिष्य असेल तर त्याला अडचणी येतात, शंका येतात, प्रश्न येतात. त्या प्रश्नांचं निरसन सद्गुरू करतो. मन लागत नाही आहे, ठीक आहे. विचार अनावर येत आहेत, ठीक आहे. त्यांना कशा पद्धतीनं हाताळायचं, कशा पद्धतीनं नामामध्ये मुरायचं, ध्यानामध्ये मुरायचं हे सद्गुरू शिकवतात. आपल्या वासना ज्या मार्गांनी बाहेर धावतात ते मार्ग म्हणजे आपली इंद्रिये. म्हणून इंद्रिय दमन परमार्थ साधनेत अत्यंत महत्त्वाचं आहे. इंद्रिय दमन म्हणजे डोळे फोडून घेणे किंवा कानामध्ये खुंट्या खुपसणे नव्हे. इंद्रिय दमनाचा शास्त्रोक्त अर्थ वेगळा आहे. अध्यात्मशास्त्राला धरून इंद्रिय दमन म्हणजे सीमित प्रमाणात धर्माला धरून आपले भोग भोगणे. हे शिष्याला शिकवणं नितांत आवश्यक आहे. समर्थ म्हणतायत, हे शिकवणारा सद्गुरू पाहिजे, हे करवून घेणारा सद्गुरू पाहिजे. असा जर नसेल तर त्याला टाकलेला बरा, असं त्यांचं म्हणणं. साधन करताना सुद्धा अनेक वेळा चुका होतात. सद्गुरूंनी साधना सांगितलेली असते, पण अनुग्रहाच्या वेळी शिष्याचं लक्ष नसतं. कधीकधी त्याच्या पूर्ण लक्षात राहिलेलं नसतं. कधीकधी असं होतं की आपण अनुग्रहाच्या वेळी काय ऐकलंय आणि आत्ता आपण काय साधनेची कृती करतोय यामध्ये भ्रम निर्माण होतो. मग अशा वेळी शंका समाधान आवश्यक आहे. योग्य ते मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. हे देणं म्हणजे साधन शिकवणं. समर्थ म्हणतायत, या दोन्ही गोष्टी सद्गुरूंनी करणं अपेक्षित आहे. साधनही शिकवावं आणि इंद्रिय दमनही करवून घ्यावं किंवा त्याबद्दलचा नीट उपदेश करावा. समर्थांचं म्हणणं इतकं परखड आहे की बाहेर कुठे जायला जागाच नाही, इतका नेमका आणि चपखल उपदेश आहे. पुढच्या ओळीमध्ये ते काय म्हणतात पहा. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, तो सद्गुरू जाणावा. जो ज्ञानाचा उपदेश करतो नेमकेपणानं बरं का, नुसतं इकडचं तिकडचं बोलणं नाही. आधी आपण पाहिले, वेदोक्त पाहिजे, शास्त्रोक्त पाहिजे, परंपरागत पाहिजे. त्यांनी ते केलेलं पाहिजे, त्यांच्या सद्गुरूंनी ते केलेलं पाहिजे आणि सद्गुरूंच्या सद्गुरूंनी. एकूण काय, असं परंपरागत ब्रह्मज्ञान आलेलं पाहिजे. आणि असं ज्या ठिकाणी आहे, शिवाय जो समूळ अविद्या छेदतो. अविद्या म्हणजे काय? मीपणा ही अविद्याच आहे. जीवभाव ही अविद्या आहे. मी देह हा भाव म्हणजे देहभाव ही अविद्या आहे. याला समूळ जो छेदतो आणि इंद्रिय दमन सांगतो, इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरू जाणावा. बोध करणं आणि बोध होणं यामध्ये बरंच अंतर आहे. मला पंढरपूरला जायचं आहे, हो मी पंढरपूरला जातो, असं म्हणणं किंवा ठरवणं वेगळं आणि प्रवास करून प्रत्यक्ष पंढरपुरात पोचणं वेगळं. हे अंतर सद्गुरू ओळखून असतात. म्हणून
ते ज्ञानाला नुसतं बोधत नाहीत, म्हणजे ज्ञानाच्या नुसत्या गप्पा मारत नाहीत, तर त्यासाठी ते अविद्येचा नाश करतात. असं पहा, ज्ञानाचा बोध काय आहे? तत्वमसी हा आहे. ते ब्रह्मच तू आहेस हा ज्ञानाचा बोध. पण तो शिष्याला होत नाही, कारण शिष्य आहे अविद्येमध्ये, जीवभावामध्ये. याचा अर्थ असा, त्याचा जीवभाव जाऊन त्या ठिकाणी आत्मभाव येईल अशा पद्धतीची साधना देणं गरजेचं आहे. आणि हे करणं म्हणजे अविद्या छेदून टाकणं. हे काम सद्गुरूचं आहे असं समर्थ म्हणत आहेत. आणि अर्थातच या कामात मदतनीस आहे ते इंद्रिय दमन. त्यामुळं इंद्रिय दमन आवश्यकच आहे. नाहीतर हवे तसे भोग भोगा, फक्त साधना मात्र करा म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान होईल असा परमार्थ असता. असा परमार्थ नाही. मर्यादेत राहून, नियम पाळून, इंद्रिय दमन करून साधकाला राहावं लागतं. यमनियमांमध्ये राहून आयुष्यभर साधना करावी लागते, तेव्हा आत्मज्ञानाची चुणूक मिळते. म्हणून तर श्री महाराजांनी कटाक्षाने काही नियम सांगितलेत पहा. परनिंदा टाळा. परनिंदा करणं हे महापाप आहे असं श्री महाराज म्हणतात. परस्त्री माते समान माना. मृत्यूप्रसंग आला तरी परस्त्री गमन करू नका. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परद्रव्य विष्ठे समान माना. हा जो महाराजांचा उपदेश आहे तो अत्यंत महत्त्वाचा अशासाठी आहे कारण त्याच्यामध्येच इंद्रिय दमनाची बीजं आहेत. आपल्या इंद्रियांची धावसुद्धा अशीच अनैतिक मार्गांमधून जाते. ते आवरणं गरजेचं आहे. श्री महाराज दुर्दम्य अशा आत्मविश्वासानं म्हणतात की या गोष्टी पाळा आणि मग भगवंताच्या नामात प्रेमानं राहा. बघू तुम्हाला भगवंताचं प्रेम कसं येत नाही. बघू नामाचा अनुभव तुम्हाला कसा येत नाही. तो आलाच पाहिजे. तो जर येत नसेल तर आपण निश्चितपणे कुठेतरी चुकतोय. आपण यमनियम पाळत नाही आहे. आपण इंद्रिय दमन करत नाही आहे. आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि त्याबरोबर नाम घेतोय, म्हणूनच नामाचा अनुभव येत नाही आहे. हे जे श्री महाराजांचं परखड सांगणं आहे तसंच समर्थांचंही इथे आहे की या गोष्टी करवून घेतो तो सद्गुरू असतो. या गोष्टी जो करवून घेत नाही तो सद्गुरू नाही. पुढे आणखी परखडपणे समर्थ म्हणतात पहा. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. पैशामध्ये तो विकला जातो, तो जो कोणी साधू आहे, बंधू आहे तो. कारण त्याची वासना, त्याची दृष्टी, त्याची हाव त्या पैशामध्येच असते. मग जो श्रीमंत शिष्य आहे त्याच्या अगदी बरोबर तो राहतो, त्याच्या मनाजोगतं करतो, जणू काही हा शिष्याचा अंकित होऊन राहिलेला आहे. असा दीनरूप तो व्यक्ती असतो जो गुरु म्हणून म्हणवतो. अर्थातच हा सद्गुरू नव्हे. पुढे समर्थ काय म्हणतात पहा. जे जे रुचे शिष्य मनी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी पडली गळा. जो गुरु भेडसारू, जो अधमाहुनी अधम थोरू, चोरटा मंद पामरू द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी, केली सर्वस्वे बोहरी, आणि सेखी भीड करी घात घेणा. अत्यंत कडक परखड शब्दांमध्ये समर्थ टीका करतायत. कोणावरती? जे सद्गुरू म्हणवतात स्वतःला पण सद्गुरुपदासाठी पात्र असत नाहीत त्यांच्यावरती. समर्थ म्हणतायत जे जे रुचे शिष्य मनी, तैसीच करी मनधरणी. अशा भूमिकेचा तो असतो. म्हणजे अगदी शिष्याच्या मनाप्रमाणे वागायचं, शिष्याची मनधरणी करायची किंवा अक्षरशः त्याच्या गळ्यात पडायचं. समर्थ म्हणतात अशी कामनारूपी पापिणी अशा सद्गुरू म्हणून घेणाऱ्या लोकांच्या गळ्यात पडलेली असते. असा मनुष्य कसा असतो? भीड सारू असतो. म्हणजे स्पष्टपणा त्याच्याकडं नसतो. जो भीड बाळगून बोलतो आणि वागतो. कोण काय म्हणेल, हे मला वाईट म्हणतील का, ते मला चांगलं म्हणतील का, याचे विचार करून जो बोलतो, सत्य बोलताना कचरतो, तो सद्गुरू नव्हे.
असा मनुष्य कसा आहे? समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर तो अत्यंत अधम आहे, चोर आहे, मेंद आहे आणि पामर आहे. द्रव्यासाठी म्हणजे पैशासाठी भोंदूपणा करणारा आहे. आता आपली फसगत होईल का जर आपण ही लक्षणं उघड्या डोळ्यांनी वाचली तर? आपलं इथेच चुकतं. आपण परमार्थ मार्गामध्ये जातो, पण आपल्या संत महात्म्यांनी काय सांगून ठेवलेलं आहे त्याच्याकडे न बघता जातो. जे डोळ्याला दिसेल, जे कानांना ऐकू येईल ते सगळं सत्य मानत जातो आणि मग कुठेतरी जाऊन फसतो. दासबोध वाचणं, त्याचं परिशीलन करणं, चिंतन मनन करणं अत्यावश्यक आहे. फक्त परमार्थ मार्गाकडे वळणाऱ्यांनीच नाही, तर जे परमार्थ मार्गात आहेत त्यांनीसुद्धा आणि जे साधना करतात त्यांनीसुद्धा. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याचा आधार घ्यावा असा हा ग्रंथ आहे. समर्थांचं हे सांगणं आपल्या भल्यासाठी आहे की आपली कुठे फसवणूक होऊ नये, आपल्याला योग्य सद्गुरू मिळावेत किंवा भेटावेत, आपण योग्य ठिकाणी शरण जावं आणि उपासना घ्यावी, साधना शिकून घ्यावी. समर्थ म्हणतायत, अशा भोंदूंपासून तुम्ही लांब राहा, हे सद्गुरू असत नाहीत. पुढे ते उपमा देतात पहा. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी. ज्याप्रमाणे एखादा दुराचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राख रांगोळी तर करतोच, पण शेवटी भेड ठेवल्यामुळं घातकी ठरतो, असा हा ढोंगी मनुष्य असतो. म्हणजे वैदिकीचं ज्ञान तर नाही, पण नाडी तपासायला बसलाय. मग काहीतरी गोळ्या द्यायच्या म्हणून दिल्या, याने होणार काय? समोर आलेल्या रोग्याचंच वाटोळं होणार. असंच जो श्रद्धेनं जातो त्याचं नुकसान होतं या भोंदूपणामुळं. समर्थ म्हणतायत, तैसा गुरु नसावा चेणे अंतर पडे देवा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा. असं जे आत्तापर्यंत वर्णन केलंय अशा पद्धतीचा गुरु नसावा. असा गुरु असेल तर देव दुरावतो मिळण्याच्या ऐवजी, आणि भिडेमुळे शिष्याचं काय होतं? शिष्याला तो बंधनात गुंतवतो, बंधनातून बाहेर काढण्याऐवजी. पुढे सुद्धा समर्थांनी अत्यंत परखडपणे सांगितले की कशा पद्धतीचा गुरु असतो आणि कसा नसावा. तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.